हॅलो ऑल. आजचा लाईव्ह व्हिडिओ ऑटिझम या टॉपिकच्या संदर्भात आहे. माझा आवाज ऐकू येत असल्यास रिस्पॉन्स. विषय सुरू करूया. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वमग्नता म्हणजे मूल स्वतःमध्ये हरवलेलं असतं. एक्झॅक्टली आज आपण ऑटिझमबद्दल काय बोलणार आहोत, तर ऑटिझम ओळखायचा कसा, आणि जर तुम्हाला अर्ली आयडेंटिफिकेशन झालं असेल तर एक्झॅक्टली कुठे जायचं आणि काय करायचं. तर आजच्या या टॉपिकमध्ये आधी आपण समजून घेऊया की ऑटिझम कुठल्या बेसिसवर मुलाला डायग्नोज केलं जातं. ऑटिझम डायग्नोज करण्यासाठी MRI टेस्ट किंवा CT स्कॅन अशी कुठल्याही प्रकारची टेस्ट होत नाही. काहीही ब्लड टेस्ट वगैरे होत नाही. ज्या टेस्ट होतात त्या ऑटिझमचं कारण काय असेल याच्यासाठी होतात, पण कुठल्या ब्लड टेस्टने ऑटिझम आहे असं नाही कळत, किंवा जेनेटिक ॲनालिसिस जे करतात ते पण ऑटिझम आहे असं सांगण्यासाठी नसतं. MRI CT स्कॅन नसतं. ऑटिझम कम्प्लिटली मूल कसं वागत आहे, त्याचं सिम्प्टोमॅटिक प्रेझेंटेशन काय आहे याच्यावर बेस्ड आहे. ऑटिझम ओळखण्यासाठी DSM-5चे काही क्रायटेरियाज आहेत. DSM-5 म्हणजे डायग्नॉस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. डायग्नॉस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल याचं जे 5th एडिशन आहे ते लेटेस्ट एडिशन आहे. तर त्या एडिशनमध्ये ऑटिझमचे काही फीचर्स डिफाईन केलेले आहेत. बेस्ड ऑन दॅट आपल्याला कळतं की मुलाला ऑटिझमचे फीचर्स आहेत किंवा नाही. तर या DSM-5 क्लासिफिकेशनमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं आहे, त्याचे 5 काय म्हणायला हवेत कॅटेगरीज आहेत. 1st, 2nd, 3rd, 4th and 5th. त्या कॅटेगरीजमध्ये काही फीचर्स दिसतात, मुलामध्ये काही सिम्प्टम्स दिसतात. बेस्ड ऑन दॅट मुलाला ऑटिझम सांगितलं जातं. फर्स्टमध्ये काय असतं, सोशल कम्युनिकेशन आणि सोशल इंटरॅक्शनमध्ये प्रॉब्लेम. सेकंडमध्ये रिपिटेटिव्ह बिहेवियर असतं मुलामध्ये. एकच काम तो नेहमी करत राहतो. जे आपण फर्स्ट सांगितलं सोशल कम्युनिकेशन म्हणजे नजरेला नजर न देणं, स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न न करणं, कोणी त्याच्याशी बोललं तरी त्याच्यामध्ये इंटरेस्ट न दाखवणं, अशा प्रकारचे काही बिहेवियर असतात. रेस्ट्रिक्टेड रिपिटेटिव्ह बिहेवियर हे जे सेकंड कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमध्ये मूल एकाच प्रकारचा स्पीच दाखवतो, किंवा आपण बोललेलंच आपल्या मागे बोलतो, किंवा त्याच्या स्पीचला बेसिकली जास्त अर्थ नसतो आणि ते खूप रिपीट टाईपचं स्पीच असतं. तर एक रिपिटेटिव्ह बिहेवियर दिसून येतं. थर्ड त्याचं जे मेन कॅटेगरी आहे त्याच्यात काय सांगितलं गेलं आहे की हे अर्ली चाइल्डहूडमध्येच दिसायला हवं. अर्ली चाइल्डहूड म्हणजे एक्सपिरियन्स्ड थेरपिस्ट किंवा एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल जो मेंटल हेल्थमध्ये काम करत आहे तो 6 महिन्याच्या मुलामध्ये किंवा 1 वर्षाच्या मुलामध्ये पण ऑटिझमचे फीचर्स असतील तर ओळखू शकतो. पण पेरेंट्स, टीचर्स किंवा असे जे नॉन ऑटिझम रिलेटेड फील्ड आहेत, हे ऑटिझमला 3, 3.5, 4 वर्षामध्ये ओळखतात. कधी ओळखतात, जेव्हा मूल सोशल व्हायला लागतो, जेव्हा त्याच्याकडनं अपेक्षा असते की त्यांनी स्कूलमध्ये जावं, बाकी मुलांमध्ये जावं, त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं. अशा वेळेला जेव्हा मूल रिस्पॉन्स देत नाही, बाकी मुलांसोबत इंटरॅक्ट करत नाही, त्यावेळेला एक डाऊट येतो की या मुलाला काहीतरी इश्यू आहे. मग पेरेंट्स सुरू करतात इथे तिथे जाणं. इन टुडेज डेट, आजकालच्या डेटमध्ये बऱ्याच स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत. हे काउन्सिलर्स अर्ली डिटेक्शन करू शकतात. लवकर मुलामध्ये ऑटिझमचे काही फीचर्स आहेत का किंवा दुसरे काही फीचर्स आहेत का हे आयडेंटिफाय करू शकतात. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही काउन्सिलरला अप्रोच करा. काउन्सिलरनी जर सांगितलं की हो काही डाऊट वाटत आहे तर मग तुम्ही पुढचं असेसमेंट करून घ्यायचं. 4th कॅटेगरी जे आहे की या सगळे जे आपण डिस्कस केलं, जे प्रॉब्लेम बिहेवियर आहेत, याच्यामुळे त्याच्या डे टू डे लिव्हिंगमध्ये फरक पडला पाहिजे. म्हणजे त्याचं काहीतरी अडलं पाहिजे, त्याचं काम करण्यामध्ये किंवा शिकण्यामध्ये किंवा काहीतरी करण्यामध्ये त्याचं. हॅलो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तेही टाका, म्हणजे आपल्याला कवर करता येतील. अर्ली चाइल्डहूडमध्ये आपल्याला ऑटिझम आहे की नाही हे कळतं. नंतरच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला एव्हरीडे फंक्शनिंगमध्ये काही इश्यू येत आहेत का, जर येत असतील तर तो ऑटिझम आहे, नाही तर त्याला ऑटिझम नाही म्हणता येत. दुसरं, बाकी काही आजारामुळे त्याचं हे सगळं चित्र नको. जर या सगळ्या चित्राला बाकी काही कारण असेल तर त्याला ऑटिझम म्हणत नाही.
तर हे डायग्नोज करण्यासाठी आपल्याला योग्य प्रोफेशनलकडे जावं लागतं. योग्य प्रोफेशनल म्हणजे जर तुम्हाला डाऊट असेल तर फर्स्ट पर्सन टू अप्रोच इज डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन. डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनकडे, आता पीडियाट्रिशियनमध्ये पण प्रकार असतात. डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनची स्पेशालिटी असते की जर मुलामध्ये डेव्हलपमेंट रिलेटेड इश्यूज असतील तर ते पेरेंट्सला अकॉर्डिंगली डायरेक्ट करतात. त्याच्यानंतर काही सायकोलॉजिकल टेस्टिंग होते. टेस्टिंग म्हणजे काही क्वेश्चनेअर असतात किंवा काही क्रायटेरियाज असतात, ते मीट करतो आहे की नाही बेबी, आणि डिटेल्ड हिस्ट्री घेणं आणि ते कोरिलेट करून त्याला ऑटिझमचा डायग्नोसिस देणं, याच्यासाठी आपल्याला ते करायला लागतं. नंतरच्या स्टेपमध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट प्लॅनिंग, डिटेल्ड असेसमेंट, गोल सेटिंग हे सगळं करायला जातो तेव्हा आपण ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जातो. ऑक्युपेशनल थेरपिस्ट इज दी मेन हेल्थकेअर फील्ड विच इज रिलेटेड विथ ऑटिझम. ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे गेल्यानंतर आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे? आपल्याला एक्सपेक्टेड आहे की आपले मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स रिलेटेड टू डेव्हलपमेंट शुड बी और शुड गेट क्लॅरिफाईड बाय दी ऑक्युपेशनल थेरपिस्ट. आता आपण ऑटिझम आणि हायपर ॲक्टिव्हिटी हे जे मोस्टली सोबत दिसतात आणि पेरेंट्सला कळत नाही की मुलाचं हे सगळं वागणं जे आहे ते ऑटिझम रिलेटेड आहे की हायपर ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहे, त्याच्यात फरक कसं करायचं हे बोलूया. ऑटिझममध्ये मोस्ट ऑफ द टाईम बेबी इज नॉट रिस्पॉन्डिंग टू अदर पर्सन, वेअरॲज हायपर ॲक्टिव्हिटीमध्ये मूल रिस्पॉन्स देत असतं पण तो हायपर ॲक्टिव्ह असल्या कारणाने एका जागेवर थांबत नाही. बट इन ऑटिझम चाइल्ड इज नॉट एबल टू रिस्पॉन्ड टू अदर्स. ऑटिझममध्ये मूल स्वतःमध्येच खुश असतं, त्याला मराठीमध्ये शब्दही तसाच आहे, स्वमग्नता. तो स्वतःमध्ये एवढा मग्न असतो की त्याला बाहेर जास्त कोणासोबत इंटरॅक्ट करावं, कोणासोबत खेळावं याच्यात इंटरेस्ट राहत नाही. तो त्याच्या प्लेमध्ये जे काही लिमिटेड रिपिटेटिव्ह प्ले आहे त्याच्यामध्ये तो खुश असतो. हायपर ॲक्टिव्हिटी ऑन द अदर हँड, मुलगा आपल्यासोबत इंटरॅक्ट करत असतो, आपण सांगितलं तर ऐकणार किंवा नाही ऐकणार असं सगळं वागत असतो. आणि हायपर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलाचं कमांड फॉलोईंगसुद्धा बऱ्यापैकी असतं, फक्त तो एका जागेवर थांबत नाही किंवा आपलं ऐकत नाही. ऑटिझममध्ये मूल आपल्यासोबत तुम्हाला असं वाटणारच नाही की मूल कनेक्टेड आहे, तो त्याच्या विश्वात आहे. तर असा तुम्ही फरक करायचा आहे की हा ऑटिझम आहे की हा हायपर ॲक्टिव्ह आहे. बऱ्याचदा मुलांमध्ये दोन्ही गोष्ट एकत्र दिसून येते, म्हणजे ऑटिझम विथ हायपर ॲक्टिव्हिटी असं सुद्धा बऱ्याचदा तुम्ही तुमच्या पेपर्सवर लिहिलेलं पाहाल. त्याचा अर्थ काय होतो? ऑटिझम पण आहे आणि मूल हायपर ॲक्टिव्ह पण आहे. म्हणजे चाइल्ड इज नॉट रिस्पॉन्डिंग टू सोशल सेटिंग्स, चाइल्ड इज नॉट रिस्पॉन्डिंग टू अदर्स. म्हणजे फॅमिलीला तो रिस्पॉन्स देत नाही आहे, दुसऱ्या लोकांना रिस्पॉन्स देत नाही आहे, दुसऱ्या मुलांमध्ये इंटरेस्ट दाखवत नाही आहे, अँड ॲट द सेम टाईम तो बाकी मुलांमध्ये खेळत नाही आहे आणि एका जागेवर बसत नाही आहे. म्हणजे तो इथून तिथे तिथून तिथे ही इज कॉन्स्टंटली मूविंग. तर असं तुम्ही फरक करायचा. एखादा प्रश्न असेल तर तुम्ही आता टाकू शकता, म्हणजे आपल्याला त्या दिशेने आपलं कॉन्व्हर्सेशन नेता येईल. ऑटिझम सायकॅट्रिक आजार आहे का, हा एक कॉमन प्रश्न विचारला जातो. सायकॅट्रिक नसला तरी त्याला न्यूरो सायकॅट्रिक डिसऑर्डर किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर बोलतात. मग यासाठी सायकॅट्रिस्टकडे जायचं का? हायपर ॲक्टिव्हिटी असेल तर मुलाला सायकॅट्रिस्टकडे नेतात, मेडिसिन्स देतात. पण जर हायपर ॲक्टिव्हिटी विदाऊट मेडिसिन थेरपीने कवर होत असेल, मूल शांत होत असेल तर मुलाला थेरपीसाठी नेतात. सायकॅट्रिस्टकडे कधी नेतात? जर तुम्हाला डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनकडे जाणं शक्यच नसेल तर अवेलेबल असेल तर सायकॅट्रिस्टकडे जाऊन निदान करून घ्यायचं. ऑटिझम डायग्नॉसिस सायकॅट्रीमध्ये सुद्धा मोडला जातो आणि डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्सच्या फील्डमध्ये सुद्धा मोडला जातो. त्यामुळे ट्रीटमेंट घेताना आपल्याला पाहायचं आहे की बेबीला आपल्याला कोणाकडे न्यायचं. ओके. आणखीन एक कॉमनली विचारला गेलेला प्रश्न असतो की ऑटिझमच्या मुलांमध्ये कम्युनिकेशन कसं इनिशिएट करायचं, मुलांनी आपल्यासोबत कम्युनिकेट कसं केलं पाहिजे. तर याच्यासाठी बेबीला पहिले तर आपल्यासोबत रिलेट करता आलं पाहिजे, आपलं कमांड फॉलोईंग आलं पाहिजे. कमांड फॉलोईंग म्हणजे आपण जर काही कमांड्स दिले मुलाला की हे आण ते आण, तर त्याला तो अर्थ लागला पाहिजे की एक्झॅक्टली माझ्याशी बोलत आहेत आणि मला काहीतरी सांगत आहेत. त्याच्यानंतरची स्टेप असते कम्युनिकेशनमध्ये एंट्री करणं. तर फर्स्ट इज कमांड फॉलोईंग. ही हॅज टू अंडरस्टँड की त्याच्या आजूबाजूला काय आहे.
4 मंथच्या बेबीमध्ये ऑटिझमचे काय सिम्पटम्स असतात असा एक क्वेश्चन केलेला आहे. तर 4 मंथ म्हणजे तेव्हा आपल्याला बेबीकडून जास्त एक्सपेक्टेशन्स नसतात, पण मेजरली बेबीचं सोशल स्माईल सुरू झालेलं असतं. आईला पाहून, फॅमिली मेंबर्सला पाहून मूल स्माईल देत असतं. तर त्या एका गोष्टीला आपण पकडून पाहू शकतो की ऑटिझम आहे किंवा नाही आहे. दुसरं एक म्हणजे खेळणीमध्ये इंटरेस्ट नाही दाखवत, काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवतो आणि फक्त त्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवतो. एक्झाम्पल, फिरता फॅन असेल, हलणारा पडदा असेल किंवा फक्त लाईट प्रकाश असेल, फक्त तिथेच बेबीचा फोकस असतो. तर 4 मंथच्या बेबीमध्ये अशा काही गोष्टी दिसतात. सोशल स्माईल नसणं, फॅमिली मेंबर्सला ओळख न देणं, आणि जर तो हसला तरी तो फॅनकडे बघूनच असेल किंवा पडद्याकडे बघून किंवा असं काहीतरी टिपिकल पाहूनच तो हसतो. त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे, ओके, 12 वर्षाची झाल्यावर चेक करता येईल का? हो, करता येतं. बट आपल्याकडे कसं आहे, सुरुवातीला ऑटिझम या शब्दाला जास्त कोणाला माहिती नव्हतं की ऑटिझम एक्झॅक्टली काय असतं. तेव्हा वेगळेच लेबल दिल्या जायचे, मेंटल रिटार्डेशन किंवा असा काहीतरी लेबल दिल्या जायचं. आत्ता आपल्याला ऑटिझमबद्दल माहिती आहे. 12 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती नसेल तर आता तुम्ही न्या एखाद्या डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनला दाखवा. ते काही प्रश्न करतील, हिस्ट्री घेतील, त्यानंतर तुम्हाला सायकोलॉजिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे पाठवतील. मग ऑक्युपेशनल थेरपिस्ट डिटेल असेसमेंटनंतर सांगेल की 12 वर्षाचा असताना तुम्ही काय थेरपी घ्यायची आहे आणि किती एक्सपेक्टेशन्स ठेवायचे आहेत की बेबी काय लेवलपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हाऊ टू एंगेज हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड. आता आपला विषय ऑटिझम आहे, तरी हायपर ॲक्टिव्हिटीबद्दल बोलायचं आहे तर आपल्याला त्याचं सेन्सरी प्रोफाईल करावं लागतं. त्याच्या हायपर ॲक्टिव्हिटीचं मेजर कारण काय आहे हे पाहून मग आपल्याला त्याला कसं एंगेज ठेवायचं आहे ते. देर इज अ डिफरन्स. हे एक कुकबुक नाही आहे. म्हणजे चहा बनवण्यासाठी कसे फिक्स्ड 5 स्टेप्स असतात, तसं ऑक्युपेशनल थेरपिस्ट ट्रीटमेंट प्लॅन नाही सांगू शकत की हायपर ॲक्टिव्ह मूल आहे, तुम्ही असं असं करा. बेस्ड ऑन चाइल्ड प्रेझेंटेशन, मूल कसा प्रेझेंटेशन दाखवतो आहे त्याच्यावर ऑक्युपेशनल थेरपिस्ट ठरवतो की त्याच्यासोबत काय काय ॲक्टिव्हिटीज, टास्क घ्यायचे आहेत की त्याचा ब्रेन काम डाऊन होईल आणि जास्त चांगल्याने प्लॅनिंग करायला लागेल. आता जर तुमच्या हायपर ॲक्टिव्ह बेबीमध्ये प्रेशर रिलेटेड प्रॉब्लेम जास्त असतील, म्हणजे धक्का मारणं, चिमटा काढणं किंवा असं काहीतरी खेचणं, पाडणं, तर मग आपला ऑक्युपेशनल थेरपीचा फोकस त्या ट्रॅकवर जातो. पण जर मुलामध्ये हायपर ॲक्टिव्हिटीचा प्रकार असा असेल की मूल फक्त जम्पिंग करत आहे किंवा फक्त आवाज करत आहे, तर मग त्या हायपर ॲक्टिव्हिटीचं मॅनेजमेंट कशा प्रकारे जातं. तर मग डिपेंड करतं की मुलाचं प्रेझेंटेशन काय, मुलाचे इश्यूज काय आहेत आणि आपण त्याला थेरपी थ्रू कुठल्या ट्रॅकवर न्यायचं. एवढ्या डिटेलमध्ये सांगण्याचं कारण असं आहे की ऑनलाईन आपण काही व्हिडिओज बघतो आणि आपण ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि बेबी सेटल होत नाही. बेबीसाठी पण फ्रस्ट्रेटिंग होऊन जातं, पेरेंट्ससाठी पण फ्रस्ट्रेटिंग होऊन जातं. त्यामुळे जरा विषयाला समजून घेऊन जर आपण पुढे गेलो तर इट विल हेल्प अस अ लॉट. पेरेंट्सला बरीच हेल्प होणार, फ्रस्ट्रेशन लेवलसुद्धा कमी होणार आणि कमी मेहनतमध्ये बेबी रिझल्ट दाखवेल. काही टॉपिक्स आहेत हायपर ॲक्टिव्ह मुलाच्या मॅनेजमेंटबद्दल, लाईक तुम्ही सेन्सरी सिस्टम्स किती आहेत ते समजून घ्या, कुठल्या सेन्सरी सिस्टमचा काय फीचर, काय दिसतं मुलामध्ये ते समजून घ्या आणि मग अकॉर्डिंगली थेरपिस्टसोबत बोलून एक ट्रीटमेंट प्लॅन बनवून घ्यायचा आणि मग मुलाच्या हायपर ॲक्टिव्हिटीला टार्गेट करायचं. एक ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की मुलगा 5 इयर्सचा आहे, तो एका जागी 2 मिनिटसुद्धा बसत नाही, त्याचा मूड असेल तरच तो लक्ष देतो, सो तो हायपर ॲक्टिव्ह आहे का? हाय पॉसिबिलिटी आहे की तो हायपर ॲक्टिव्ह आहे आणि तो 5 इयर्सचा आहे, एका जागेवर 2 मिनिटसुद्धा बसत नाही आहे, म्हणजे डेफिनेटली त्याच्या अभ्यासामध्ये तुम्हाला अडचण येत असतील. तर जर त्या मुलाच्या अभ्यासात अडचण येत आहे, तो शिकण्यामध्ये मागे पडत आहे, तर तुम्ही त्याला हायपर ॲक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा. जेव्हा तुम्ही थेरपी घेता, ऑक्युपेशनल थेरपी तुम्ही कुठल्याही थेरपिस्टकडनं घ्या, आपापल्या सिटीमध्ये घ्या, जेव्हा तुम्ही ते घेतात तुम्ही बेबीला काही मेडिसिन वगैरे देत नाही. असे ॲक्टिव्हिटीज किंवा असे टास्क असतात ज्याच्यामुळे ब्रेनची आपण डेव्हलपमेंटल लेवल अचीव करत जातो. म्हणजे ग्रोथ होत असताना ब्रेनची जे जे गॅप्स आहेत ते गॅप्स आपण कवर करत जातो. हे एक खूप इव्हॉल्व्ड सायन्स आहे. इंडियामध्ये हे आता एक 60 वर्ष झालं ऑक्युपेशनल थेरपीची फील्ड सुरू झालेली आहे आणि
अवेअरनेस फार कमी असल्यामुळे आपल्याला हे लाईव्ह व्हिडिओज म्हणा किंवा यूट्यूबचं चॅनल म्हणा, या सगळ्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहे की या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअरनेस व्हावं. हे असं नाही आहे की मुलांना हे काम द्या ते काम द्या, तो एंगेज राहील आणि तो ठीक होईल. नो, बेबीच्या डेव्हलपमेंटला आपल्याला स्टेज बाय स्टेज पुढे न्यायचं आहे आणि त्याला नॉर्मल डेव्हलपमेंटल ट्रॅकवर ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर मूल नवीन लोकांसोबत बोलत नसेल आणि नंतर 4-5 वेळा ओळख झाली की त्याच लोकांसोबत बोलत असेल तर ते ऑटिझम आहे का? फक्त त्या एका क्रायटेरियावर आपण ऑटिझम नाही बोलू शकत. समजा तो नवीन लोकांसोबत बोलत नाही, पण तो जे जुने लोक आहेत त्यांना व्यवस्थित आय कॉन्टॅक्ट देऊन जर बोलत असेल तर मग ऑटिझमचे चान्सेस फार कमी होतात. मी 5 गोष्टी सांगितल्या, त्या 5 गोष्टींमध्ये जर प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याला प्रॉब्लेम्स असतील तर तो ऑटिझम म्हटल्या जाईल. 5 गोष्टी मी काय काय सांगितल्या: सोशल कम्युनिकेशन, सोशल इंटरॅक्शन, रिपीट बिहेवियर आणि रिपीट इंटरेस्ट, रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट. अर्ली चाइल्डहूडमध्ये ऑटिझम आहे की नाही हे कळतं, म्हणजे 1, 3, 4, 5 वर्षाच्या आतच आपल्याला कळून येतं की मुलाला ऑटिझम आहे. त्याच्या रोजच्या कामांमध्ये अडथळा येतो या त्याच्या बिहेवियर प्रॉब्लेम्समुळे आणि दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे हे सगळे बिहेवियर्स नसतात. तेव्हा आपण बोलतो की या मुलाला ऑटिझम आहे. फक्त तो नवीन लोकांना लाजत असेल तर त्याला ऑटिझम नाही म्हणता येणार. ऑटिझमसाठी सगळ्या कॅटेगरीज फुलफिल होणं गरजेचं आहे. त्यामुळे घाई नको करायला आणि आपण एका योग्य प्रोफेशनलची मदत घेऊनच ऑटिझमचा डायग्नोसिस दिला पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यास कसा करून घ्यावा. ॲक्च्युली हा क्वेश्चन खूप नॉट क्लिअर आहे. अभ्यास कसा करून घ्यावा म्हणजे ऑटिझमकडनं किंवा हायपर ॲक्टिव्ह बेबीकडनं हे क्लिअर नाही आहे. पण जर तसं असेल तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया की ऑटिझम आणि अभ्यास कसा असतो. ऑटिझममध्ये ना बऱ्याच गोष्टींना लक्ष द्यायचं असतं. म्हणजे पॉटी ट्रेनिंग, टॉयलेटमध्ये जाऊन बेबीनी पॉटी केली पाहिजे, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे, अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. त्याला जर एखादी गोष्ट सांगितली की जाऊन बेड अरेंज कर, तर त्याला ती गोष्ट कळाली पाहिजे की आय हॅव टू गो इन द बेडरूम, मला बेडरूममध्ये जायचं आहे, मला बेडवरची चादर झटकायची आहे, मला उश्या नीट लावायच्या आहेत. तर हे सगळं थिंकिंग त्याचं आलं पाहिजे. ऑटिझमच्या मुलांकडनं कामं करून घेणं कठीण नसतं अँड दे आर व्हेरी इंटेलिजंट. जरी ऑटिझम सिव्हिअर असला, माइल्ड मॉडरेट सिव्हिअर असं ऑटिझमचं कॅटेगरायझेशन करता येतं आणि हे कॅटेगरायझेशन डिपेंड करतं की मूल किती सपोर्ट लागतो त्याला त्याचे काम करण्यासाठी किंवा जगण्यासाठी. जरी सिव्हिअर ऑटिझम असला तरी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मुलं खूप काही गोष्टी समजून घेत असतात आणि त्यांची कॅपॅसिटी असते गोष्टी करण्याची. त्यांच्याकडनं करून घेणं महत्त्वाचं असतं. आणि एक त्याला सांगितलं की हे उचल तिथे ठेव, अशी कामं करून घेणं कठीण नसतं. पण त्याला हे सांगणं की बेड लाव, मग बेड लाव म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं हे प्लॅनिंग करणं त्याच्यासाठी कठीण असतं. कारण मुलाची थिंकिंग खूप रेस्ट्रिक्टेड असते, त्या थिंकिंगला आपल्याला एक्सपॅन्ड करायचं असतं. तर हे होतं ऑटिझमच्या होम प्रोग्रामबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन, हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड लाईक्स टू कुक आणि चाइल्ड लाईक्स टू कुक देन हाऊ टू हँडल हिम. हा पण टिल व्हॉट एज चाइल्ड ब्रेन ग्रोज अँड इज डेव्हलप. एक 3 इयर्सच्या दरम्यान मुलाचं म्हणजे अप टू 3 इयर्स मॅक्सिमम ब्रेन ग्रोथ होते आणि एक 11 ते 12 वर्षापर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट होत राहते. हायपर ॲक्टिव्ह मुलाच्या कुकिंगबद्दल क्वेश्चन विचारला आहे. जर मुलाला सेफ्टी कळत असेल, ऑपरेटिंग गॅस आणि हे सगळं कळत असेल तर मग हँडल करणं कठीण जाऊ नये. जेव्हा तुम्ही मुलाला अशा डेंजरस कामामध्ये घेता जिथे त्याला गॅस ऑपरेट करायचा आहे आणि चाकूसारखी वस्तू हँडल करायची आहे, तर त्याच्या आधी मूल कमांडमध्ये आलं आहे का, एका गोष्टीवर जास्त वेळ फोकस करत आहे का, हे सगळं पहा आणि त्याच्यानंतर त्याला अशा टास्कसाठी घ्या. कारण प्रत्येक टास्कचे स्टेजेस असतात. तुम्ही सडनली त्याला कुकिंगसाठी घेतलं तर नाही चालणार. आधी बाकी हाऊसहोल्ड कामं असतील किंवा बाकी कमांड फॉलोइंग असेल ते चेक करा. त्याचा फोकस एका टास्कवर एक 45 मिनिट्स टू 1 आवर आहे की नाही ते चेक करा. त्याच्यानंतर त्याला कुकिंगसारख्या गोष्टीमध्ये घ्यायचं. जेव्हा तुम्ही हायपर ॲक्टिव्ह मुलाला कुकिंगसाठी घेता तोपर्यंत तो तुमच्या हातात पाऊण तासासाठी तरी सेटल झालेला असला पाहिजे. त्याशिवाय डोंट गो ऑन थिंग्स विच आर व्हेरी डेंजरस ऑर हार्मफुल. होमिओपॅथीचे मेडिसिन कितपत फायदा देऊ शकतात. आता होमिओपॅथीचे मेडिसिन तुम्ही ऑटिझमबद्दल विचारताय की हायपर ॲक्टिव्हिटीबद्दल ते क्लिअर नाही आहे.
पण होमिओपॅथीच्या मेडिसिनचा एक साईड इफेक्ट नेहमी चेक करायचा की बेबी ड्राउझी आहे का, जास्त झोपेत वाटतो का, त्याची ॲक्टिव्हिटी लेवल खाली गेली आहे का. असं काहीही दिसलं तर इमिडिएटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून ते मेडिसिन्स थांबवायला पाहिजे. होमिओपॅथीच्या मेडिसिननी जर ब्रेन डेव्हलपमेंटला हेल्प होत असेल, म्हणजे इफ ब्रेन इज फंक्शनिंग बेटर, तर आपल्याला काही हरकत नाही आहे. पण जर साईड इफेक्ट दिसले तर मग तुम्ही खूप विजिलंट राहा आणि इमिडिएटली ते मेडिसिन्स तुम्ही थांबवायचे. होमिओपॅथीचं मेन ट्रीटमेंट लाईनमध्ये तरी असे काही मेडिसिन्स नाही आहेत ज्याच्यामुळे ऑटिझम जातो किंवा हायपर ॲक्टिव्हिटी जाते. एक सप्लिमेंट म्हणून किंवा असोसिएटेड ट्रीटमेंट म्हणून काही मेडिसिन्स दिले जातात, पण ते फुल प्रूफ नाही आहे. ऑटिझम किंवा हायपर ॲक्टिव्हिटी डायग्नोज झाल्यानंतर फर्स्ट थिंग इज मुलाला डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनकडे नेणं, त्याच्यानंतर त्याचं असेसमेंट करून घेणं आणि इमिडिएटली त्याची ऑक्युपेशनल थेरपी स्टार्ट करणं. ऑक्युपेशनल थेरपी स्टार्ट केल्यानंतर म्हणजे हे 3 स्टेप्स जर तुम्ही केले त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही होमिओपॅथी आयुर्वेद वगैरे असं करावं, त्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे. साईड इफेक्ट दिसले तर इमिडिएटली थेरपिस्टसोबत बोला आणि तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून मेडिसिनचे काय डोस आहे काय नाही आहे ते समजून घ्या. पण अजून तरी फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून होमिओपॅथी किंवा आयुर्वेदची काहीही ट्रीटमेंट नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे हायपर ॲक्टिव्ह बेबीकडून अभ्यास कसा करून घ्यावा. अगेन अभ्यास करणं हे हायर कॉग्निटिव्ह फंक्शन आहे. ब्रेनचं सगळ्यात नंतर आलेलं फंक्शनिंग आहे. ब्रेनचं इव्होल्युशन जसं होतं, आधी आपण आपलं बॉडी समजून घेतो, फिजिकल टास्क करतो, त्याच्यानंतर शेवटला अभ्यासासारखी वस्तू करतो. बेबी जर 45 मिनिट्सपर्यंत एक दिलेला गेम करत असेल, आता तो गेम म्हणजे काही असू द्या, म्हणजे पझल जोडण्याचं काम असू द्या किंवा खेळण्याचं काम असू द्या, ते जर तो करत असेल तर त्याच्यानंतर त्याला अभ्यासाला घेऊन बसा. आणि अभ्यास घेताना पण जेवढं डिसिप्लिन बेबी पाहिजे तेवढंच डिसिप्लिन अभ्यास घेणाऱ्यालासुद्धा राहावं लागतं. तुम्ही जरा स्कोप देणार तर बेबी विल डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. हायपर ॲक्टिव्हिटी मुलांना डिरेक्टली अभ्यासाची अपेक्षा ठेवू नका. आधी त्याला सेटल होऊ द्या, त्याला त्याचे टास्क समजून घेऊ द्या, त्याला त्याची कामं करू द्या, त्याला समजून घेऊ द्या राईट लेफ्ट अप डाऊन हे सगळं काय असतं, त्याला प्लॅनिंग करू द्या, मूवमेंट करू द्या, त्याला हॉपिंग जमलं पाहिजे किंवा 1 लेग स्टँडिंग जमलं पाहिजे, एज अप्रोप्रिएट जे काही मोटर माइलस्टोन्स असतील ते जमलं पाहिजे, नंतर अभ्यास. आता समजा मूल हायपर ॲक्टिव्ह आहे आणि त्याचं कारण असेल की त्याचा हात लवकर थकतो, त्यांनी आधी कधी घोडा केला नव्हता त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर ती गोष्ट थेरपिस्ट कॅप्चर करू शकतो आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्रोग्राम देऊ शकतो. जर त्याचं थकण्याचं कारण असेल की त्याचं शरीर ढिल्लं आहे आणि जास्त बसल्यानंतर तो थकतो असं असेल तर मग ती गोष्ट थेरपिस्ट कॅप्चर करून त्याच्या शरीरावर मेहनत करू शकतो. अभ्यास करून घेण्याच्या आधी बेबीचं कमांड फॉलोईंग, सिटिंग टॉलरन्स, अटेन्शन स्पॅन आणि कॉन्सन्ट्रेशन एबिलिटीज आल्या पाहिजे. त्याच्यानंतर वी कॅन टॉक अबाउट स्टडीज. डायरेक्टली हायपर ॲक्टिव्ह मुलाला स्टडीजसाठी घेऊन बसताना काय टिप्स असतील तर असं नाही चालत. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर थेरपी घेत असाल तर अशाने तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार की फॉलो दीज 10 टिप्स अँड देन युअर चाइल्ड विल बी एबल टू कॉन्सन्ट्रेट, गिव्ह हिम दिस थिंग टू ईट अँड ही विल बी एबल टू कॉन्सन्ट्रेट, असं नसतं. ओके, दोन्हीसाठी होमिओपॅथीबद्दल विचारलेला प्रश्न आन्सर आपलं सेम आहे. ऑटिझम असू द्या किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असू द्या, फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून होमिओपॅथी किंवा आयुर्वेदकडनं काहीही मेडिसिन आलेले नाही आहे. एक सप्लिमेंट म्हणून किंवा एक्सपेरिमेंटल ड्रग म्हणून किंवा असोसिएटेड ड्रग म्हणून दिला जाऊ शकतं. त्याचे साईड इफेक्टवर तुम्ही चेक ठेवा. मूल जास्त सुस्त वाटत असेल, झोपत असेल तर त्याला त्या सगळ्या गोळ्या देताना विचार करून द्या. तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा आणि मेडिसिनचा डोस किंवा मेडिसिन थांबवायची की चालू ठेवायची याच्याबद्दल डिस्कस करा. इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या थेरपिस्टचासुद्धा असेल, जिथे तुम्हाला थेरपिस्टसोबत बोलायचं आहे, डिसाईड करायचं आहे की मूल आधीपेक्षा कमी अलर्ट वाटते का. कारण हायपर ॲक्टिव्ह मूल फिजिकली खूप ठिकाणी फिरत असतो, मग त्याला शांत करायला मेडिसिन दिल्या जातात आणि बेबी सुस्त होऊन जातो, एकाच ठिकाणी बसायला लागतो, झोपेत जास्त दिसतो. तर मग हे थेरपिस्ट तुमचा ऑब्झर्व करेल. मेडिसिनचे साईड इफेक्ट दिसले की मेडिसिन थांबवायची. साईड इफेक्ट नसेल तर मग देर इज नो प्रॉब्लेम इफ यू कंटिन्यू विथ द मेडिसिन्स. पण फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट मेडिसिन नाही आहे. 5 इयर्सचा मुलगा आहे, कॉन्व्हर्सेशन करत नाही, फक्त काही स्पेसिफिक गोष्टी बोलतो, पाणी दे, चपाती दे, अभ्यासाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, काही कमांड दिलेल्या कळतात, खूप ॲक्टिव्ह आहे, ट्रीटमेंट घ्यावी लागेल का. एक्झॅक्टली प्रॉब्लेम
मुलगा कॉन्व्हर्सेशन करत नाही, स्पेसिफिक गोष्टी बोलतो. हो, तुम्ही कुठे राहता त्याप्रमाणे थेरपिस्टची अपॉइंटमेंट घ्या, एकदा असेसमेंट करून घ्या, बिकॉज चाइल्ड इज 5 years old. 5 वर्षाचा मुलगा असल्यामुळे एक असेसमेंट करून घेतलं तर मग तुम्हाला निश्चिंत होता येईल की प्रॉब्लेम काय आहे. कॉन्व्हर्सेशन म्हणजे फक्त फिजिकली बोलणं नाही, स्पीच नाही, नॉन वर्बली जर तो कळवत असेल, इशाऱ्याने कळवत असेल तर असंही होऊ शकतो की तो खूप यूज टू झाला आहे इशारे करण्यासाठी, म्हणून तो शब्द वापरत नाही आहे. तर मग तुम्ही पहा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. स्पीच बाहेर पडत नाही आहे, काय बोलायचं आहे त्याला कळत नाही आहे, तो नजर देत नाही आहे, म्हणजे ऑटिझम रिलेटेड इश्यू आहे की नाही हे पण चेक करून घ्या. पण तो जर म्हणत असेल पाणी दे, चपाती दे, टी व्ही लाव, तर तो आय कॉन्टॅक्ट देत असावा. ऑटिझम नसायला पाहिजे. पण एक्झॅक्टली स्पीच ॲपॅरेटस म्हणजे जिभेची मूव्हमेंट, गालांची मूव्हमेंट, फुफ्फुसांची मूव्हमेंट, हे सगळं जमवून त्याला बोलता येत नसावं. काय इश्यू आहे एकदा तुम्ही असेसमेंट करून घ्या. ओके, ऑटिझममध्ये पॉटी ट्रेनिंग हा एक इम्पॉर्टंट इश्यू आहे आणि बरेच प्रश्न याच्यावर सुद्धा येतात की मुलाला पॉटी ट्रेनिंग कसं करायचं आहे. पहिली गोष्ट, पॉटी ट्रेनिंग करण्याच्या आधी मुलाला कळालं पाहिजे की त्याला भूक लागली आहे, त्याला तहान लागली आहे, त्याला सुसू होणार आहे, त्याला शिशी होणार आहे. जेव्हा त्याला बॉडीचे हे सगळे मेसेजेस कळतील त्याच्यानंतरच आपल्याला मुलाला पॉटी ट्रेनिंगला घेता येईल. बऱ्याच पेरेंट्सचं काय असतं की या सगळ्या गोष्टींवर फोकस न करता डायरेक्टली त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन पॉटी करावी अशी अपेक्षा असते. तर त्याच्या आधीच्या ज्या स्टेजेस आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, जिथे मुलाला कळायला हवं की त्याला भूक लागली आहे, त्याला तहान लागली आहे, त्याच्या बॉडीमधून जे मेसेजेस येतात त्याचा अर्थ त्याला लावता आला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन बेबीशी बोलू शकाल काय? बोलता येईल, पण आता जर आपण राईट नाव तसं करायला गेलो तर आपला या सेशनचा वेळ जाईल. पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपण बघूया याच्याबद्दल काय करता येईल. इन दी मॉर्निंग हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड वेकअप बट कांट वॉक स्ट्रेट फॉर फ्यू मिनिट्स. झोपेत असल्यामुळे असावं किंवा काही मेडिसिन चालू असतील तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून असावं, ते तुम्ही पाहून घ्या. आता काही मिनिट म्हणजे एक्झॅक्टली किती मिनिट, आणि जर तो स्ट्रेट चालू शकत नाही आहे तर तो कसा चालतो हे आपल्याला चेक करावं लागेल, मगच जास्त काही बोलता येईल. कारण ही पण इन्फॉर्मेशन खूप कमी आहे की आपण त्याच्यावर डायरेक्टली काही ॲडवाईस करू. याला जास्त तुम्हाला डिस्कस करायला पाहिजे प्रोफेशनलसोबत. ऑक्युपेशनल थेरपीमुळे हायपर ॲक्टिव्हिटी कमी होईल का? डेफिनेटली. तुम्ही जर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पाहिलं, हायपर ॲक्टिव्ह मुलं स्कूलमध्ये डायग्नोज झाली किंवा बाकी सेटिंग्समध्ये डायग्नोज झाली तर इमिडिएटली त्यांना ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे पाठवलं जातं. अँड दॅट इज द बेस्ट वे यू कॅन टीच युअर चाइल्ड about himself and about his academics as well as get his hyperactivity in control. You should definitely go for occupational therapy if your child has hyperactivity traits. कोल्हापूरमध्ये यावर चांगले थेरपिस्ट कोण आहेत प्लीज सांगाल का? तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. कोल्हापूरमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही तिथे असेसमेंट काय असेल ते करून घेऊ शकता. आणखीन काही प्रश्न असतात म्हणजे ऑटिझममध्ये IQ टेस्टिंगबद्दल. IQ टेस्टिंग करा बघा. IQ टेस्टिंगमध्ये फक्त आपल्याला मेंटल रिटार्डेशनचे लेवल कळतात की बेबी किती मेंटली रिटार्डेड आहे. हा जो शब्द आहे आता तो ड्रॉप केला गेला आहे, मेंटल रिटार्डेशन. त्याला इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असं म्हटलं जातं. तर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आपल्याला कळून येते इन IQ टेस्टिंग. ऑटिझममध्ये मूल जर आपल्या कमांड्समध्येच नसेल, आपल्याला आय कॉन्टॅक्टच देत नसेल तर डेफिनेटली तो IQ टेस्ट परफॉर्म करण्यासाठी एलिजिबल नसतो. अशा वेळेला IQ टेस्टिंग करूनसुद्धा आपल्याला काही मिळणार नाही. काय टेस्ट करतात ऑटिझममध्ये? तर बऱ्याच स्केल्स असतात, त्या ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे अवेलेबल असतात, ज्याच्यामध्ये ऑटिझमची सिव्हिरिटी किती आहे हे सगळं आपल्याला कळतं. तर कुठल्या कुठल्या स्केल्स आहे वगैरे तो एक मोठा विषय होऊन जातो. आपण त्याच्यावर जर मला काही पेरेंट्सनी मेसेज केला की हवं आहे तर लाईव्ह एक करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट चालू केली पण आता कोरोनामुळे जाता येत नाही, घरचे अलाव करत नाही. ऑक्युपेशनल थेरपी केली महिनाभर, खूप चांगला फरक पडला, पण त्यांनी नंतर स्पीच थेरपी घ्यायला सांगितलं. जर स्पीच रिलेटेड इश्यू असेल तर डायरेक्टली मुलांना स्पीच थेरपिस्टकडे नेऊन उपयोग नसतो, कारण बेबी आय कॉन्टॅक्ट देत नाही आहे, कमांड्स फॉलो करत नाही आहे. 1-2 महिना ऑक्युपेशनल थेरपी घेतल्यानंतर जेव्हा बेबीचं टेन्शन स्पॅन येतं, जेव्हा तो फोकस करायला लागतो, त्याच्यानंतर त्याला
स्पीच थेरपिस्टकडे पाठवता येतं. म्हणजे तुमचा मुलगा तेवढा स्टेबल झाला असेल ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे की त्याला स्पीच थेरपिस्टकडे जायला सांगितले. तुम्ही जर जाऊ शकत नसाल कोरोनामुळे, तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहे पहा, कंट्रोल झालं तर 1-to-1 थेरपिस्टचंच ट्रीटमेंट घ्या. ऑनलाईन सेशन्स वगैरे काही ऑप्शन नसल्यामुळे आपण देतो, पण मी रेकमेंड करेल की 1-to-1 थेरपी सेशनमध्ये जे रिझल्ट्स मिळतात ते ऑनलाईन थेरपीने मिळत नाही. कोरोनामुळे बऱ्याच मुलांचं नुकसान होत आहे, थेरपी सेशन्स होत नाही आहे. पण होम प्रोग्राम घ्या, थेरपीसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि ट्राय करा की मॅक्सिमम तुम्ही घरी त्याच्याकडनं त्याच्या एज, त्याच्या स्टेजप्रमाणे टास्क करून घ्याल. आय थिंक आपला लाईव्ह सेशनचा टाईम आता संपत आला आहे. आणखी काही स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील ऑटिझम रिलेटेड तर तुम्ही मला मेसेज करा. आपण पुन्हा कधीतरी एक लाईव्ह त्या पर्टिक्युलर टॉपिकवर घेऊया. हायपर ॲक्टिव्हिटी आणि ऑटिझममध्ये जर कन्फ्युजन असेल तर आय होप या लाईव्ह सेशननंतर तुमचं कन्फ्युजन कवर झालं पाहिजे. या व्हिडिओची लिंक यूट्यूबवर टाकल्या जाईल, म्हणजे यूट्यूबवर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहू शकता. थँक्यू व्हेरी मच. आय होप हा सेशन हेल्पफुल होता. काही क्वेश्चन असतील तर मला कळवा. थँक्यू.